काय केस स्टेटमेंट. ठीक आहे. सो केस स्टेटमेंट आणि आपण डेटा इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करायचंय ते बघू. ठीक आहे आज. ओके. सिंपल. सपोज मला जर एम्प्लॉईज टेबलचा पूर्ण डेटा बघायचा आहे, कसं बघणार आपण? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. राईट. यामध्ये माझं क्वेश्चन काय, मला जेंडर कॉलम मध्ये यम आणि एफ अशा व्हॅल्यूज आहे. तर यमच्या ठिकाणी मला मेल करायचं, एफच्या ठिकाणी फिमेल करायचं. तर तुम्ही कसं करणार? अल्टर का बरं करायचं? अल्टरने तर आपण स्ट्रक्चर चेंज करतोय ना. मला डेटा चेंजेस करायचे तर काय करतोय आपण? अपडेट. अपडेट करणार ना. अपडेट करून काय होईल, मी जिथं यम असेल त्याला मेल करतोय, जिथं एफ येणार तिथं फिमेल करतोय. पण अपडेट केल्याने माझ्या डेटाबेस मध्ये पण चेंज होईल. राईट. पण मला डेटाबेस मध्ये चेंज नाही करायचंय. फक्त मला अशी क्वेरी राईट करायची, त्या क्वेरीच्या आउटपुट मध्ये फक्त शो झाला पाहिजे जेंडर मध्ये मेल फिमेल अशा व्हॅल्यू शो झाल्या पाहिजे. तर लॉजिकल स्टेटमेंट आहे ना. सपोज यम असेल तर मेल करा, एफ असेल तर फिमेल करा. त्यावेळेस आपण वापरतोय केस स्टेटमेंट. ठीक आहे. सिंटॅक्स बघा कसा आहे. सिंपल. सिलेक्ट. मी आउटपुट मध्ये आपल्याला जे कॉलम घ्यायचे, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, देन जेंडर वरती कंडिशन आहे ना, कॉमा करून केस व्हेन जेंडर इज इक्वल टू यम. यम असेल देन काय आलं पाहिजे? मेल. एल्स काय येईल? फिमेल. समजले काय राईट केलंय? केस स्टेटमेंट लिहितो मी. व्हेन जेंडर इज इक्वल टू यम. जर जेंडर यम असेल देन मेल. जर ही कंडिशन ट्रू झाली तर ही आउटपुट येणार आहे मेल. जर ही कंडिशन फॉल्स झाली तर एल्स आउटपुट येईल फिमेल. ओके. आता इथं केस स्टेटमेंट स्टार्ट करतोय तर केस स्टेटमेंटला एंड करायचं असतं, एंड. ओके. आणि हे पूर्ण मी सिलेक्ट मध्ये राईट करतोय. सिलेक्ट मध्ये राईट करतोय म्हणजे ऍज अ कॉलम नेम येणार आहे. बरोबर. हे 1 2 3 आणि हा 4th नंबरचा कॉलम. त्या कॉलमला नाव देतोय ऍज जेंडर. सिलेक्ट झालंय. देन सिलेक्ट नंतर काय येतंय? फ्रॉम एम्प्लॉईज. जर क्वेरीला रन करतोय मी तर बघा असंच आउटपुट पाहिजे होतं. समजतंय कसं केलंय? राईट. सपोज जे एम्प्लॉय आहे ना, जर एम्प्लॉयची सॅलरी ग्रेटर दॅन असेल 1,20,000 पेक्षा, देन काय राईट झालं पाहिजे? हाय सॅलरी. जर सॅलरी ग्रेटर दॅन 1 लाख असेल बट लेस दॅन 1,20,000, देन ऍव्हरेज सॅलरी. सॅलरी ग्रेटर दॅन 50,000, इथं व्हेरी हाय करा, याला हाय सॅलरी. जर 50,000 पेक्षा ग्रेटर दॅन असेल तर ऍव्हरेज सॅलरी, आणि सॅलरी लेस दॅन 50,000 असेल देन लो सॅलरी. येस. आता कंडिशनल स्टेटमेंट इथं पण जर सॅलरी एवढी असेल तर हे आउटपुट आलं पाहिजे. सॅलरी 1 लाख पेक्षा जास्त असेल तर हाय सॅलरी आलं पाहिजे. पण इथं पण आपण काय यूज करणार मग? केस स्टेटमेंट. राईट. आता सॅलरीवर कंडिशन म्हणजे कोणता टेबल यूज करावा लागेल? सॅलरी. सिलेक्ट. आउटपुट मध्ये सपोज मी एम्प्लॉय नंबर कॉलम घेतोय. राईट. त्यानंतर सॅलरी कॉलम. मग सॅलरी कॉलम वरतीच कंडिशन म्हणजे त्याच्यावर केस स्टेटमेंट लावावं लागेल. केस कसं येणार? वेन सॅलरी ग्रेटर दॅन 1,20,000, देन काय येईल? व्हेरी हाय सॅलरी. राईट. परत वेन सॅलरी ग्रेटर दॅन 1 लाख, देन
हाय सॅलरी. परत वेन सॅलरी ग्रेटर दॅन 50,000 देन ॲव्हरेज सॅलरी. ओके ओके. और वेन सैलरी लेस देन 50,000 देन लो सैलरी. राइट, ऐसे भी लिख सकते हो, लेकिन ये लास्ट की कंडीशन है ना, तो इसको मैं ऐसे भी लिख सकता हूँ, एल्स लो सैलरी. क्योंकि देखो अगर ये तीनों कंडीशन सेटिस्फाई नहीं करते तो लास्ट में ये एग्जीक्यूट हो जाएगा. अगर मान लो सैलरी ग्रेटर देन है 1,20,000 से तो वेरी हाई आएगा. सैलरी 1 लाख से ग्रेटर देन है तो हाई सैलरी आएगा. अगर 50,000 से ग्रेटर देन है तो एवरेज आएगा. अगर ये तीनों भी नहीं रहता इसका मतलब क्या है, सैलरी लेस देन है 50,000 से, तो लेस देन के लिए लो सैलरी आ जाएगा ना. अब केस स्टेटमेंट स्टार्ट किया तो एंड कर दो. एंड एज सैलरी रेंज करता हूं मैं इसका नाम, ठीक है, सैलरी रेंज. और यहाँ पे मैं एक सैलरी का कॉलम भी शो करता हूँ, एम्प्लॉय नंबर सैलरी कॉमा करके थर्ड कॉलम है सैलरी रेंज का, ठीक है. फ्रॉम कौन सा टेबल, सैलरीज. अब आउटपुट में कितने कॉलम आएंगे, 3 कॉलम आएंगे, एम्प्लॉय नंबर सैलरी सैलरी रेंज. देखो आउटपुट को चेक करो, यहाँ पे एवरेज सैलरी आ रही, मतलब एवरेज सैलरी कब थी, 60,000 से ग्रेटर देन रहेगी तो राइट. यहाँ पे देखो लो सैलरी है, यहाँ पे भी लो सैलरी आ रही है, 50,000 से लेस देन है तो लो सैलरी है राइट. हाई सैलरी है क्या, देखो कहीं पे, कि लो है, देखो वेरी हाई सैलरी, 1,20,000 से ज्यादा है तो वेरी हाई सैलरी आ गई. हाई सैलरी भी होगा कहीं पे तो चेक करो, 1,20,000 से लेस देन होगा तो हाई सैलरी आनी चाहिए. देखो अब 1,20,000 से नीचे जैसे ही जाएगा हाई सैलरी आ जाएगा. देखो देखो हाई सैलरी. और 1 लाख से नीचे जाने के बाद एवरेज सैलरी हो जाएगी हमारी. देखो एवरेज सैलरी. ओके, देन लो सैलरी का भी रहेगा कोई ना कोई. क्लियर है सबको. ओके, ये समझ में आ रहा है. यस. अब अगर मल्टीपल कंडीशन है ना, इसे यहाँ पे 3-4 कंडीशन थी, हमने केस स्टेटमेंट यूज किया. अगर सिर्फ एक ही कंडीशन रहेगी जैसे ऐसे, जेंडर यम है तो मेल आना चाहिए नहीं तो फीमेल, तो इसलिए हम इफ एल्स का भी यूज कर सकते हैं. देखो इस सेम क्वेरी को हम इफ एल्स से भी सॉल्व करेंगे, ठीक है. सेम क्वेरी लिखेंगे, सिलेक्ट एम्प्लॉय नंबर फर्स्ट नेम लास्ट नेम, देन इफ parenthesis में जेंडर इज इक्वल टू यम, देन मेल एल्स फीमेल. इसको नाम देंगे एज जेंडर फ्रॉम एम्प्लॉयज. अब ये कैसे एग्जीक्यूट होगा, देखो इफ जेंडर इज इक्वल टू मेल, मतलब ये अगर कंडिशन ट्रू रहेगी तर मेल एक्झिक्यूट होईल राईट. कंडिशन ट्रू असेल तर आउटपुट मध्ये मेल इन, कंडिशन फॉल्स असेल तर फिमेल. रीड कसं करायचं, इफ जेंडर इज इक्वल टू यम देन मेल एल्स फिमेल. क्लिअर आहे. आता मी जर रन करतोय ते बघा, मेल फिमेल, लेकिन ऍक्च्युअल डेटाबेस मध्ये काय व्हॅल्यू असेल, यम एफ एम एफ राईट. त्याला चेंज नाही करते. जर मला त्याला चेंज करायचं असेल डेटाबेस मध्ये तर अपडेट यूज करणार आपण. ओके, क्लिअर आहे सर्वांना. समजतंय केस स्टेटमेंट कसं आहे. तर सपोज मी ह्या क्वेरीला रन करतोय. ओके, हे एक आउटपुट येतंय. ह्या आउटपुटला मला स्टोअर करायचंय माझ्या लोकल, ठीक आहे. एक फाईल जनरेट करायची, हा टेबल स्टोअर करून ठेवायचा. सिंपल इथं बघा एक एक्सपोर्टचं ऑप्शन दिसतंय, त्याच्यावर प्रेस करतोय, एक्सपोर्ट.
फाईलला नाव देतोय सपोज, नाहीतर EMP सॅलरी. ठीक आहे. फाईलचा फॉर्मॅट तुम्हाला जो पाहिजे तो सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. मी एक्सेल स्प्रेडशीट घेतोय किंवा मग CSV पण घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. CSV करतोय, सेव्ह करतोय. ओके ओके, परत एकदा सेव्ह करतो. ऍक्च्युली लोकेशन मी लक्षात नाही ठेवतो. हे आउटपुट सेव्ह करायचं होतं, तर मी याला एक्सपोर्ट करतोय. लोकेशन, ओके, युजर डेस्कटॉप. ठीक आहे. डेस्कटॉपला EMP सॅल, फाईलचा टाईप आहे CSV आणि सेव्ह करतो. फाईलची साईज मोठी आहे, 3,24,000 रेकॉर्ड आहे, त्यामुळे टाइम लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे सिस्टम लोड होत आहे. सिंपल नाही तर आपण काय करू, एक थोडेच रेकॉर्ड सेव्ह करून एकदा बघू फक्त कसं आउटपुट येतं. ठीक आहे. मी ह्या क्वेरी मध्ये काय करतोय, लिमिट 100 टाकतोय. हे 100 रेकॉर्ड आहे, त्याला एक्सपोर्ट करू. EMP सॅलरी, डेस्कटॉप, सेव्ह. ओके. डेस्कटॉपला बघा इथं EMP सॅलरी, राईट. ओपन करतोय तर एक CSV फाईल. ओके, हाच डेटा सेव्ह केला होता आपण. क्लिअर आहे. एक्सपोर्ट कसं करायचंय टेबल. येस. आता सपोज तुमच्याकडे हा ऑलरेडी टेबल आहे आणि याला तुम्हाला SQL मध्ये घेऊन जायचंय, डेटाबेस मध्ये, म्हणजे इम्पोर्ट करावं लागत, राईट. सो त्यासाठी आता तुम्हाला तो टेबल, सपोज तुमच्याकडे एक टेबल आहे EMP सॅल 2 जो आपण सेव्ह केला, राईट. आता मला सपोज माझ्याकडे एक फाईल आहे एक्सेल किंवा CSV फाईल, तो टेबल मला डेटाबेस मध्ये घेऊन यायचा. सपोज माझ्याकडे एम्प्लॉय डेटाबेस आहे ना, यामध्येच करायचं. तर मी काय करणार बघा, एम्प्लॉय डेटाबेस वरती राईट क्लिक करायचे, त्यानंतर टेबल डेटा इम्पोर्ट विझार्ड यावरती क्लिक करतोय. ते इथं फाईलचा पाथ द्यायचा आहे, सिंपल मी ब्राउज करतोय आणि ती फाईल सिलेक्ट करतोय डेस्कटॉप वरती. इथं EMP सॅल 2 ओपन, राईट. नेक्स्ट करतोय. बघा आता इथं काय सांगते, क्रिएट अ न्यू टेबल क्रिएट करायचं आहे का. येस. मग हे काय डेटाबेसचं नाव आहे, एम्प्लॉय डेटाबेस मध्ये EMP सॅल 2 नावाचा एक नवीन डेटाबेस क्रिएट होईल, सॉरी टेबल क्रिएट होईल. नेक्स्ट करतोय. इथं तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवतोय कोणत्या टाईपचा डेटा आहे काय. नेक्स्ट नेक्स्ट, डेटा इम्पोर्ट चालू झाला. ठीक आहे. ओके. नेक्स्ट. बघा 100 रेकॉर्ड इम्पोर्ट आहे, राईट. 100च रेकॉर्ड होते ना. फिनिश केलंय. इथे रिफ्रेश करतोय, EMP सॅल 2 नावाचा टेबल आला. त्याचा डेटा चेक करायचा असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP सॅलरी 2. समजलंय. इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करताय कळलंय तुम्हाला सर्वांना. येस. यामध्ये काही डाऊट कोणाला. केस स्टेटमेंट, त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करता येते.
क्लिअर आहे? एक क्वेश्चन घ्या सॉल्व्ह करायला. ठीक आहे. आउटपुट बघा मला कसं पाहिजे. एम्प्लॉय नंबर, ठीक आहे. त्यानंतर त्या एम्प्लॉयची करंट सॅलरी, थर्ड कॉलम पाहिजे त्याची प्रिव्हियस सॅलरी. ओके. देन इन्क्रीज बाय, सॅलरी किती इन्क्रीज झाली ते पाहिजे, फोर्थ कॉलम. आणि त्यानंतर एक असा कॉलम पाहिजे त्यामध्ये कंडिशन येणार. जर ही सॅलरी इन्क्रीज बाय ग्रेटर दॅन सपोज 5000 असेल तर आउटपुट कायला पाहिजे, हाय रेंज. ओके. सॅलरी इन्क्रीज झाली आहे सपोज ग्रेटर दॅन 3000 तर मीडियम रेंज. ओके. आणि 1500 पेक्षा ग्रेटरने इन्क्रीज झाली असेल तर इथे येणार लो रेंज. आणि त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर व्हेरी लो रेंज करा. समजलाय क्वेश्चन? आउटपुट मध्ये 4 कॉलम पाहिजे. एम्प्लॉय नंबर, सॅलरी, थर्ड कॉलम प्रिव्हियस सॅलरी, फोर्थ कॉलम सॅलरी इन्क्रीज बाय, आणि फिफ्थ कॉलम जो येणार तो हा कॉलम असेल. त्यामध्ये त्याला नाव काय द्या, ऍज सॅलरी रेंज नाव द्या. तर हे 5 कॉलम मला आउटपुट मध्ये शो झाले पाहिजे. येस, ट्राय करा कसं करणार. येस, ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट आहे कोणाला? ओके. बट लास्टचा कॉलम कसा फाइंड करणार? सिंपल, सिलेक्ट एम्प्लॉय नंबर, एम्प्लॉय नंबर, सॅलरी. प्रिव्हियस सॅलरी साठी लॅग फंक्शन आहे, राईट? लॅग ऑफ सॅलरी. ओके. ओव्हर पार्टिशन बाय एम्प्लॉय नंबर. ठीक आहे. याला नाव देतोय ऍज सॅलरी. देन सॅलरी इन्क्रीज बायचा कॉलम आहे, तो कसं फाइंड करणार? सॅलरी मायनस ही लॅग सॅलरी, राईट? याला काय नाव देतोय आपण? ऍज सॅलरी इन्क्रीज बाय. आता नेक्स्ट कॉलम आहे सॅलरी रेंज. आता यामधून बघा, इथपर्यंत जर सपोज मी सॉल्व्ह करतोय फ्रॉम सॅलरीज, याला जर रन करतोय
बघा, एम्प्लॉय नंबर, सॅलरी, प्रिव्हियस सॅलरी आणि सॅलरी कितीने इन्क्रीज झाली ते दिसतंय. आता ह्या कॉलम वरती कंडिशन लागणार. जर सॅलरी इन्क्रीज ग्रेटर दॅन 5000 असेल तर हाय रेंज, ग्रेटर दॅन 3000 असेल तर मीडियम रेंज, 1500पेक्षा जास्त असेल तर लो रेंज, आणि त्याच्यापेक्षा पण आणखी कमी असेल तर व्हेरी लो रेंज. यावर कंडिशन लागत. ते कसं लावणार? केस स्टेटमेंट कोणत्या कॉलम वरती लावणार? या कॉलम वरती केस स्टेटमेंट लावणार. कसं करणार सांगा? हॅव्हिंग क्लॉज. सिंपल. हॅव्हिंग कसं? बघा, सिंपल कॉमा करून आणखी एक मी काय करतोय, याला पूर्ण कॉपी करतो. ठीक आहे, इथे एक आहे ना, केस व्हेन याची इज अ व्हॅल्यू. ठीक आहे, ग्रेटर दॅन 5000 असेल, देन काय यायला पाहिजे? हाय रेंज. सेम ह्या कंडिशनला कॉपी करतोय. नेक्स्ट, व्हेन याची रेंज ग्रेटर दॅन 3000 असेल तर इथं काय पाहिजे? राईट. देन ग्रेटर दॅन 1500 असेल, देन लो रेंज. आणि एल्स मध्ये काय? एल्स मध्ये टाका, नाही तर परत आणखी एक वेनची कंडिशन पण टाकू शकता. एल्स मध्ये व्हेरी लो रेंज. ओके, केस स्टेटमेंटला एंड करा. एंड ऍज काय नाव आहे कॉलमचं? सॅलरी रेंज. झाले. फर्स्ट कॉलम हा सेकंड कॉलम, हा टोटल एक प्रिव्हियस सॅलरीचा थर्ड कॉलम, हा सॅलरी इन्क्रीज बाय हा फोर्थ कॉलम, आणि फिफ्थ कॉलम हा पूर्ण सॅलरी रेंजचा. असे 5 कॉलम येतील. बघा, ऍक्च्युली डेटा जास्त आहे ना, त्यामुळं टाइम घेते. सिंपल आपण काय करू, एक आहे ना डमी टेबल क्रिएट करू. क्रिएट टेबल सॅलरी 2. त्यामध्ये मी कोणते रेकॉर्ड इन्सर्ट करतोय? सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज लिमिट 100. डमी टेबल माहिती ना कसं क्रिएट करता, आपण बघितलंय राईट. सॅलरी 2 नावाचा एक टेबल आला असेल बघा, सॅल 2. आणि आता यावरती ही कंडिशन टाकू, फ्रॉम सॅल 2 करू इथं. $10,001 सॅलरी, त्याची प्रिव्हियस सॅलरी, हे न येत आहे सर्व. सेकंड रेकॉर्ड बघा, 10,001 त्याची करंट सॅलरी आहे 62,102. प्रिव्हियस सॅलरी म्हणजे ही व्हॅल्यू इथे येणार. दोघांचा जर डिफरन्स घेतोय तर सॅलरी कितीने वाढली ते समजतंय. 1985 म्हणजे 1500पेक्षा जास्त आहे, पण 3000पेक्षा कमी आहे ना, म्हणजे लो रेंज येणार बघ. हेच आउटपुट पाहिजे होतं आपल्याला. क्लिअर आहे? समजतंय? यामध्ये काय केलंय, विंडो फंक्शन पण यूज केलंय, केस स्टेटमेंट पण यूज केलंय. राईट. काही डाऊट यामध्ये कोणाला? वेअर मी कसं सॉल्व्ह होईल? ह्या कंडिशन ह्या वेअर मध्ये कसं काय टाकू शकतो?
ह्या कंडिशन वेअर मध्ये कसं टाकणार? त्या कोणत्या कॉलम वरती कंडिशन आहे? तो कॉलम डेटाबेस मध्ये प्रेझेंट आहे का? नाही ना. पण मग तो हॅव्हिंग मध्ये पण नाही येऊ शकत, तो ऍग्रीगेट फंक्शनचा पण कॉलम नाही, राईट? समजलंय सर्वांना? केस स्टेटमेंट्स आणि डेटा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये काही प्रॉब्लेम आहे? इम्पोर्ट टेबल फ्रॉम आणि एक्सपोर्ट यामध्ये काही प्रॉब्लेम कोणाला? ओके. आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे सीटीई म्हणून, ठीक आहे? तो आपण मंडेच्या लेक्चर मध्ये बघू. इम्पॉर्टंट सीटीई. ओके. यामध्ये जे सिनारिओ बेसिस क्वेश्चन असतात ना ते यांनी सॉल्व्ह होतात. आणि फक्त सीटी टॉपिक चॉईस लक्षात करा, आपण हा सेम क्वेश्चन आहे ना सीटी नी परत सॉल्व्ह करू. ठीक आहे. सीटी म्हणजे कॉमन टेबल एक्सप्रेशन. ठीक आहे, त्याच्याबद्दल थोडं रीड करून या, तुम्हाला म्हणजे थोडं अजून इझी जाईल. आणि जे पण आता सपोज तुम्ही एक्सपिरियन्स लेवलचे क्वेश्चन येतील ना, तुम्हाला एक सपोज टास्क दिला जातो इंटरव्ह्यूच्या आधी, मग तो टास्क सॉल्व्ह करून तुम्ही सबमिट करणार, राईट? मग नेक्स्ट राऊंड होतो, तर त्यामध्ये एक क्वेश्चन दिला जाईल, तो क्वेश्चन तुमचा सीटी ने सॉल्व्ह होत असतो. ठीक आहे. सो सीटी बघू आपण काय. इम्पॉर्टंट टॉपिक आणि इझी आहे, एवढा काय डिफिकल्ट नाही. ठीक आहे. कॉमन टेबल एक्सप्रेशन